कोणाचं? वर्क ओव्हरलोड नसला पाहिजे किंवा व्हेरी नाईस. चूक झाली तरी थोडं नीट सांगायला पाहिजे की चूक झाली निवळायला पाहिजे. बरोबर, बस, थँक्यू. वर्क ओव्हरलोड. वर्क ओव्हरलोड म्हणजे काय? अति काम. कारण आपलं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचा जर विचार केला आपण तर हॉस्पिटलमध्ये चुकीला माफी. पेशंट आहे, डायरेक्ट लाईफ ऑर डेथ, जीवन किंवा मरणाचा प्रश्न. इथं चुकीला माफी नाहीये, पण तरी पण अमेरिकेसारख्या देशात सुद्धा चुका होतात. त्याला म्हणतात मेडिकल एरर्स. काय? मेडिकल एरर्स म्हणजेच वैद्यकीय चुका. वैद्यकीय कामातल्या चुका होतात. ह्या चुका डायरेक्टली मरणाशी किंवा काही ना काही कॉम्प्लिकेशनशी रिलेटेड असतात. एखादं इंजेक्शन दिलं, डोळा जाऊ शकतो. एखादं औषध जास्त प्रमाणात दिलं, किडनी फेल होऊ शकते. एखादं औषध वेळेवर योग्य स्पीडनी योग्य वेगात गेलं नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो. एखादी गोष्ट समजा व्हेनिसेक्शन, बर्न, व्हेनिसेक्शनला 52 सेकंद लागतात. किती? लहान मुलगा आला, त्याची बॉडी 80% भाजलेली आहे आणि जो व्हेनिसेक्शन करतोय त्याने 5 मिनिटं लावले तर चूक आहे. कारण 4 मिनिटात त्याच्या शरीरात तेवढं पाणी जाऊ शकत होतं जेवढं त्याला जगायला लागणार होतं आणि तो मरू शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्याचं कारण काय? त्याचा मृत्यू झाला म्हणजे तो जास्त वाढला होता म्हणून नाही, त्याचं शरीर खराब होतं म्हणून नाही. त्याचा मृत्यू रूट कॉज काय? एक्स्ट्रा वेळ लागला, जास्त वेळ लागला व्हेनिसेक्शनला. जो लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वेळ व्हेनिसेक्शनला लागला. ही याला म्हणायचं वैद्यकीय चुका. इन्फेक्शियस बेड आहे. इन्फेक्शियस बेड म्हणजे एक पेशंट आहे, त्याला हेपॅटायटिस बी आहे, पांढरी कावीळ आहे. मग आता तो त्याचा चुंकी येणार, त्याचे सुचे डाग पडणार, इंट्राजन वगैरे काही रक्ताचा एखादा डाग बेडवर पडणार. हे बेड स्वच्छ कसं करायचं हे जर माहिती नसेल आणि ते त्या पद्धतीनुसार स्वच्छ झालं नाही तर ही पण एक खूप मोठी चूक आहे. त्याचं कारण असं आहे का हा जो व्हायरस असतो हेपॅटायटिस बीचा, कावीळ ब, हेपॅटायटिस बीचा जो व्हायरस असतो हा खूप स्ट्रॉंग आहे. HIV पेक्षा, एड्स व्हायरस पेक्षा हा व्हायरस वातावरणात जास्त टिकू शकतो. तुम्हाला सांगतो, डाग पडलेला असेल टेबलवर रक्ताचा, नुसत्या पाण्याने तुम्ही असं वरवर पुसलंय पण डाग आहे, 6 महिने जिवंत राहतो व्हायरस तिथे. किती? 6 महिने. खाली डाग असतात ओटी मध्ये वगैरे, 6 महिने त्यात जिवंत राहतो ते. मग ते जर फडकं आहे, ते जर तुम्ही तसंच रुटीन कापडांमध्ये दिलं तर तो सगळ्या बेडवर तो व्हायरस जाणार आणि इन्फेक्शन म्हणून पेशंटनी. त्याला म्हणायचं हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. पेशंट येताना एका गोष्टींनी येतो आणि जाताना 2 हॉस्पिटल त्याला देऊन जातो. ते नंतर त्याला तो पॉझिटिव्ह आहे. ते पेशंट हेल्पर जे आहेत आणि हाऊसकीपिंग वाले आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका होणं म्हणजे अवघड आहे. आणि ह्या चुका मॅक्सिमम असतात. सगळ्यात जास्त चुका होतात क्लिनिंग मध्ये. तर प्रॉपर क्लिनिंगचा अर्थ घरच्या सारखं स्वच्छ नाही, झाडू मारला पाणी मारलं तसं नाही. क्लिनिंग कम्प्लीट वेगळं आहे. जमिनीचं क्लिनिंग वेगळं, भिंतीचं क्लिनिंग वेगळं, रूफचं क्लिनिंग वेगळं, टॉयलेटचं कमोड वेगळं, बेसिन वेगळं, सगळ्या मेथड वेगळ्या आहेत, टूल वेगळे, ज्यांनी स्वच्छ करतात ते साधनं पण वेगळे. एकाच साधन एकाच फडक्याने सगळं व्हायचं नाहीये. फ्लोअरचं फडकं फ्लोअरलाच वापरायचंय, भिंतीचं फडकं भिंतीलाच वापरायचंय. हे खराब झालेलं फडकं धुण्याची परत एक वेगळी प्रोसेस आहे. एक फडकं धुवायची सारखी पद्धत असूच शकत नाही. हे ज्ञान न वापरणं, हे ज्ञान देणं हे मालकाचं काम आहे. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.
हे योग्य ज्ञान देणं हे मालकाचं काम आहे. लक्षात आलं? अजून काय मालकाचं काम? या जे वाटतं ते मालकाकडून पेक्षा सांगायचं म्हणजे सरांच्या बाबतीत मी एकच बोलत की मी त्यांना भगवान सारखं म्हणजे एक देव नसतो का, त्याप्रमाणे म्हणजे कशामुळे माहितीये का, आणि त्यांची माझी इच्छावर काय की माझी सिस्टर 2010 मध्ये ज्यावेळेस रामायुधाचा निकाल होता का, त्यावेळेस बर्न झाली 53%, 53. 2 महिने 6 दिवस आम्ही लाईफ टाईम हॉस्पिटलला होतो. त्यावेळेस शिंदे सर पण होते. माझ्या साईटला म्हणजे माझ्या सिस्टरच्या साईटला एक नॉर्मल 32% जळलेली बाई होती गुडघ्याची. ती 1 महिन्याच्या नंतर डेट झाली. 1 महिन्याच्या नंतर. परंतु माझी सिस्टर 2 महिने 6 दिवसाच्या नंतर एकदम आज हष्टपुष्ट आहे आणि 2-3 दिवसासोबत ऑपरेशन झालं. त्यांच्या बोलण्याचा उद्देश सांगतो मी. मालकाकडं नोकर कसा बघतो, तो देवासारखा पाहिजे. तो देवासारखा पाहिजे. तो आशीर्वाद त्याने द्यावे, माफ करावं, तो देवासारखा हवा. हे चांगलं म्हणजे एक क्रायटेरिया म्हणजे टार्गेट आहे. काय आहे? हायएस्ट टार्गेट. कधी कधी काही गोष्टींचे टार्गेट पाहिजेत आपल्याला. टार्गेट त्यालाच काय म्हणतात? क्वालिटी इंडिकेटर्स. क्वालिटीला इंडिकेट करतात टार्गेट्स. तर वन ऑफ द क्वालिटी इंडिकेटर इज बीइंग लाईक अ गॉड. देवासारखं होणे हे मालकासाठीचं टार्गेट आहे. आणि मग स्टेप बाय स्टेप स्कोरिंग करायचं, मार्क द्यायचे. आता तू माणूस किती आहे आणि देव किती बाबा. हे डॉक्टरांचं ट्रेनिंग जेव्हा होईल तेव्हा आम्ही घेत असतो. हे डॉक्टरांचे ट्रेनिंग झालेत सगळे. 2 वर्षापासून डॉक्टरांची ट्रेनिंग आधी झाले सगळ्या. त्या डॉक्टरांच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना त्यांचं काम सांगितलेलं आहे. बरोबर आहे? त्यांचं सगळं ट्रेनिंग झालंय. तर ट्रेंड पाहिजे डॉक्टर. ट्रेंड तर पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याला याव्यात आणि तो माणसापासून देवापर्यंतचा ट्रॅव्हल करावा लागेल त्यांनी. ज्या दिवशी तो देव होईल त्या दिवशी त्याला काहीच आठवण नाही. अवघड आहे. अवघड काम आहे देवासारखं होणं. अवघड काम. मालकाकडून अपेक्षा काय तुझी? काही चूक झाली तर प्रेमाने समजून सांगणे. किती छान. काही चूक झाली तर प्रेमाने समजून सांगणे. आता चूक म्हणजे कुठली चूक झाल्यावर प्रेमाने समजून सांगायचं आणि कुठली चूक झाल्यावर दांडूनी समजून सांगायचं ते पण सांगणार. काय आपण काम करत असताना काही जर आपल्याकडून चूक झाली, चुकीचं काहीतरी असणार आहे ना शब्द. कुठली चूक? आता चूक झाली म्हणजे काय झालं? समजा आता तू कुठं कामाला आहेस? एक्सरेला. तुला सांगितलं एक्सरे उजव्या पायाचा काढायला आणि तू डाव्या पायाचा काढला. तर ही चूक ही कशी आहे? ही अक्षम्य चूक आहे का क्षम्य चूक आहे? बरोबर. तिथं काय व्हायला पाहिजे मग? चूक जर अक्षम्य असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे? शिक्षा काय पाहिजे? काय होऊ शकतो? तू जर मालक असता तर तू क्षम्य चूक येईल. शक्य नाही, चूक व्हायलाच नाही पाहिजे. समोर लिहिलं राईट लेफ्ट लेग, तू राईटचा काढला तर मग कुठल्या फॉर्म मध्ये बस. ओके. चूक ही एकतर क्षम्य असते किंवा अक्षम्य असते. यालाच क्वालिटीमध्ये म्हणतात मायनर मेजर. काय? मायनर एनसी, मायनर डेव्हिएशन. तुम्हाला म्हणलं ना मी मायनर डेव्हिएशन, मेजर डेव्हिएशन. मायनर डेव्हिएशन साठी युजली मालकाला हे माहिती पाहिजे की डेव्हिएशन जर मायनर आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याला एक क्लासिफिकेशन करता यावं. नाही तर मायनरला मेजर आणि मेजरला मायनर कसं होणार? उदाहरणार्थ एक सुंदर मुलगी आहे आणि एक सुंदर मुलगा पण आहे. मालक हा पुरुष आहे. याने डाव्याचा उजवा केला, दुसऱ्या दिवशी तिने डाव्या हाताचा उजवा केला. याला लावला 1000 रुपये दंड, मेजर आहे म्हणून दंड लावला. तिला तुमच्या वेळ करू नको. काय? कारण चूक एकच आहे पण एका चुकीला मेजर म्हणाले आणि दुसऱ्या
चुकीला मायनर म्हणाले. म्हणजे सगळ्यात अवघड काम जर असेल जे मालकाला यायला पाहिजे, चुकीचं कुठल्या प्रकारची चूक आहे याचं वर्गीकरण, याचं क्लासिफिकेशन अनबायस्ड. काय शब्द आहे हा? अनबायस्ड. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.